हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. मी निघाले ऑफिसमधून. आता आम्हाला ऑफिसमधून निघायला वेळच झाला. हे आले होते खाली, तर आता आम्ही निघालो रस्त्याने. आणि रस्त्याने जाता वेळेस मला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा उरूस भरलेला दिसला. उरूस म्हणतं कोणी, यात्रा म्हणतं कोणी, उत्सव म्हणतं. तर सप्ताह भरला होता, त्या सप्ताहानुसार इथं उत्साह भरला होता. तर आम्ही आलो इथे वेळात वेळ काढून. कसं तरी म्हटलं चलावं, आपल्याला तसाही वेळ भेटत नाही, तर एन्जॉयमेंट करण्यासाठी जावं. इथे छान असं महादेवाचं मंदिर होतं, रंगीबिरंगी लायटिंग कलरिंग वगैरे छान केलेलं. या साईडला मस्त असं मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर छान असं म्हणजे यात्रा भरली होती. खूप सारे खेळणे होते, खूप छान असं मस्त होतं. नंतर आम्ही बघू शकता, हे सुंदर असं छोटंसं मंदिर आहे महादेवाचं. आम्ही मंदिरामध्ये जायचं होतं, तर गाडी पार्किंग करायला गेले ते. आणि मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये जास्त शूटिंग नाही घेता आली, पण जेवढी घेता आली मी तेवढी घेतली. सगळ्यात आधी आपण नंदी महाराजाचं दर्शन घेऊ शकता. आणि सगळ्यात आतमध्ये पिंड ठेवलेली आहे, तर अशानुसार आपण हे दर्शन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो. इथं आम्हाला छान छान अशा मूर्त्या दिसल्या होत्या. मी म्हटलं आधी फिरून यावं, फिरून आल्यानंतर मूर्ती घ्यावी. मग आम्ही आत आलो. बघू शकता छान छान असे छोटे छोटे स्टॉल लागलेले होते. खाण्यापासून पिण्यापासून सगळ्याच गोष्टीचे स्टॉल लागले होते. आणि खेळणे बघू शकता, सगळ्याच गोष्टीचे खेळणे होते. मुलांचा उत्साह तेवढाच होता, खूप जास्त किलबिल होता. आणि मला खूप आवडलं, म्हणजे कधीच असा वेळ मिळत नाही. मग आम्ही आलो पुढं खेळता खेळता. मग मला खूप काही असं, मला आधी ते ड्रॅगन झुला बघायचं होतं. मला वाटलं ड्रॅगन झुलाच खेळायचं, मग ड्रॅगन झुल्यावरच बसायचं असं माझं चालू होतं. आमच्या ऑफिसच्या मॅडम भेटल्या होत्या, ऑफिसच्या मॅडमशी गप्पा केल्या. तिथून पुढे निघालो. मग हे म्हटले नाही, आपण आधी याच्यामध्ये आकाश पाळण्यामध्ये बसूयात. म्हटलं नाही, मला नाही बसायचं. हे गेले होते तिथे, तर ते म्हटले की तुला काय करायचं? म्हटलं नाही, मला याच्यामध्ये बसायचंच नाही, आपण पुढं जाऊया ड्रॅगन झुल्यामध्ये. मग मी यांना म्हणजे होकार दिला यांनी. मग आम्ही पुढे आलो. इथे बघू शकता आपला ड्रॅगन झुला कसा झुलतोय, भारी वाटतंय ना. मला खूप आवडतं याच्यामध्ये. याच्यापेक्षा म्हणजे इतर खेळण्यापेक्षा मला जास्त करून ड्रॅगन झुला खूप आवडते. त्याच्यामध्ये खूप मज्जा येते, खूप जास्त मजा येते त्याच्यामध्ये. लाईन बघू शकता किती मोठी लाईन होती. आणि कुठल्याही खेळणीमध्ये तुम्ही खेळणार किंवा बसणार तर त्याच्यामध्ये पर हेड 100 रुपये तिकीट होतं. तर अशा प्रकारे इथं होतं. आणि हे बघा, छोटी ड्रॅगन ट्रेनसुद्धा होती. याच्यामध्ये छोट्यापासून तर मोठ्या माणसापर्यंत बसण्यासाठी पण होतं. आणि खूप छान असं मला वाटलं, फील खूप छान आलं. गावाकडची यात्रा अशी फील झाली. मग आम्ही फायनली, आमचा पण नंबर लागला होता. मग आम्ही पण जाऊन बसावं म्हटलं, बसलो आम्ही. आणि जास्त व्हिडिओ नाही घेतला मी याच्यामध्ये, कारण की तो जास्त उंच जातो. मग भीती वाटते, त्याच्यामुळे मोबाईल मी ठेवून दिला होता. मग जास्त व्हिडिओ नाही बनवला मी. जेवढा बनवता आला तेवढा मी बनवला. स्टॉप होतो तोपर्यंत. तिथून मग आम्ही आलो बाहेर. मग परत आम्ही मूर्त्यांच्या तिथं आलो. मूर्ती आवडली होती मला महाराजांची, पण म्हटलं रात्रीच्या वेळेस कसं कळत नाही आहे ना, की कसं आहे काय आहे. मग त्याच्यापेक्षा म्हटलं नको, आपल्याला घ्यायचंच नाही आहे. त्याच्यापेक्षा जाऊ दे, आपण कधीतरी घेऊयात. खूप भारी वाटलं. ऑफिसमधून निघालो तर फ्रेश माइंड झाला. आणि मेन म्हणजे ड्रॅगन झुल्यामध्ये बसले, मला ते खूप महत्त्वाचं वाटलं. मला खूप एन्जॉयमेंट झाल्यासारखं होतं त्याच्यामध्ये. बघू शकता, मी बाहेर आले तरी त्या ड्रॅगन झुल्यालाच बघत होते. खूप मस्त असं आहे. मला जास्त करून त्याच्यामध्ये का आवडतं, कारण की ते असं स्विंग होतं ना मस्तपैकी, छान असं नाही का, आपण झोपाळा बांधतो तशा टाईपचं, म्हणून मला आवडतं. आम्ही गाडी काढली, गाडी काढून तिथून मग निघालो. बघू शकता मंदिराच्या इथे पण बॅनर वगैरे लागलेले होते संत तुकाराम महाराजांचे. आणि मंदिराची लायटिंग वगैरे कलरिंग वगैरे खूप छान होती. मस्त असं वातावरण होतं. उशीर खूप झाला होता. आता तुम्ही बघू शकता, हे पूर्ण व्ह्यू आपल्या यात्रेचा असा व्ह्यू होता. मी जास्त नाही घेऊ शकले, पण ठीक होतं, छान असा मस्त व्ह्यू होता. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.